आपली अध्यात्माकडे जो प्रवास झाला तो कसा झाला? जर मला विचाराल तर घरची पार्श्वभूमी फार गरीब. आई वडिलांचे वडील रिक्षा चालक आणि आई खासगी कंपनीमध्ये कामाला. म्हणजे मला आजही जेव्हा महाराजांचा उत्सव होतो तेव्हा मी भर डोळ्यांनी महाराजांचा उत्सव साजरा करतो. कारण ज्या स्वामी महाराजांचा उत्सव करत असताना साधा घरातला टेबल, आजही तो टेबल आमच्या घरात आहे, सिमेंटनी पडलेला, आणि अशा टेबलवर आम्ही साधा ब्लाऊज पीस अंथरून काळीपेटी, एवढीशी छोटीशी काळीपेटी घ्यायची. त्या आमच्या घरात एवढीशी दत्तमूर्ती आहे, महाराजांची पिढीजात दत्त महाराजांची इतकी छोटीशी मूर्ती, ती मूर्ती त्याच्यात ठेवायची आणि त्याचा पाळणा करायचा. आणि अशी मला आवड. आणि तिथंच बरोबर योगायोगाने आमच्या इथं मोहिते कॉलनी म्हणून एक कॉलनी होती, तिथं स्वामी समर्थांचं मंदिर बांधायचं झालं, आणि तिथं सुधाकर नावाचा एक गिरणी चालवायचे ते एक भक्त होते. त्यांनी मला स्वामी मार्ग सांगितला. योगायोगाने ते देहवासी झाले, वैकुंठवासी झाले. तर त्यांनी स्वामी मार्ग किंवा हे सगळं शिकवलं. हे सगळं सेवा किंवा हे सगळं चालू असताना घरची परिस्थिती फार बेताची. म्हणजे वडील रिक्षा चालत, आई खासगी कंपनीमध्ये, कळंबा ते बीटी कॉलेज एवढा जवळजवळ 7-8 किलोमीटरचा प्रवास रोज चालत जाऊन रोज चालत येणार. ज्याला घरामध्ये महिन्यालाच 1000 रुपये, आजचा गॅस संपला की कुठल्या ही मावशी झाली, आत्या झाली, ही झाली, कुणाकडे पैसे मागायचे, हा प्रवास असलेल्या व्यक्तीकडून महाराज दर प्रगतीला 10,000 लोकांचा प्रसाद करून घेतात. हेच सगळ्याचं श्रेय आहे. म्हणजे इथंच भक्ती पोहोचते. मी सारखं महाराजांकडे नमस्कार करत असताना मला असं वाटायचं, मी लोकांचे उत्सव किंवा कार्यक्रम बघायचो तेव्हा वाटायचं की लोक खऱ्या फुलांचे हे करतात, आम्ही आर्टिफिशियल फुलं हे करायचो. असं मला फार वाटायचं की महाराज हे कसं किंवा कसं आम्ही उत्सव कसे करू, हे माझी इच्छा आहे कसं करावं, पण ते घडायचं नाही. पण आज कोल्हापुरात जर स्वामींचं प्रगती म्हणलं तर आपलं नाव कुठंतरी कोपऱ्यात नाव निघते. पास मला एवढंच महाराजांनी दिलेलं आहे. ही सेवा करत असताना सुधाकर दादाकडनं, आई वडिलांकडनं रोज बाळकडून स्वामी सेवेत असायचं. आम्ही अक्कलकोट, तेव्हा कोल्हापूर पंढरपूर नॅरोगेज कुरडू गाडी अगदी नॅरोगेज गाडी होती. 10-12 तास त्या गाडीला लागायचे. आणि डिगी 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 ती गाडी, त्या गाडीनं जायचो. आपल्याला पडणार नाही. एक काळ असा होता की खिशात 120 रुपये असताना सोलापूरच्या स्टँडवर झोपून माझ्या आई वडिलांनी स्वामी सेवा केली. आणि तिथून आम्ही सोलापुरात जाऊन, म्हणजे तिकीटही तेव्हा 12 रुपये अक्कलकोटला होतं, पण तेही पैसे नसायचे. त्याच्या महिना कसा चालवायचा याच्या पलीकडे जाऊन, महिना कसा चालवायचा रोजचा याच्या पलीकडे जाऊन आपण जाऊ दे 200-300 रुपये घेऊन अक्कलकोटला जाऊ. अक्कलकोट मार्गाने माझ्या आईचं माहेर पंढरपूर, म्हणजे मंगळवेढा. पण तिथं कोण नव्हतं. माझ्या आजीची परिस्थिती बेताची होती. एका छोट्याशा खोलीमध्येच जे राहायची. त्यामुळे माझ्या आईला लग्न झाल्यानंतर 35 वर्षात एकही दिवस माहेरी गेलेला नाही, एकही दिवस नाही. म्हणून आईचं माहेर आम्ही अक्कलकोट म्हणायचो. आणि अक्कलकोटात जाऊन महाराजांसमोर आम्ही आजोळ म्हणा, माहेर म्हणा, ते सगळं तिथं अक्कलकोटात साजरं केलेलं आहे. त्यामुळं फार महाराजांनी मातृत्व, आजोळ सगळं जे काय ते स्वामींनी दिलं. आणि हे सगळं बाळकडू आई वडिलांकडून आलं. आई वडिलांच्या तोंडात सतत स्वामीनाम, स्वामींची सेवा. आम्ही पूर्वी सत्य स्वामी पूजा म्हणून करायचो. एवढ्याशा छोट्याशा चौरंगावर स्वामी समर्थांची सत्यनारायण सारखी जशी पूजा असते तशी पूजा करायचो.